परस्त्रिया
आश्रमाची फळ हेची आश्रमाची फळ तुका म्हणे हेची आश्रमाची फळ हेची आश्रमाची परम पद वैराग्या उत्तमाची गती होय कमाल उत्तमाची गती होय कमाल उत्तमाची गती होय कमाल उत्तम भोगीला जीवकार हॅलो. संगीत विशारद संगीत अलंकार कैलास महाराज कोण त्याला साथ करतील. संगीत विशारद संगीत अलंकार जयराम महाराज पावडे. तसेच मृदंगाची थाप मृदंग महामेरू कृष्णा महाराज आर्वीकर.
जुळूया
उदास विचारे वेच करी हरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पर उपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी बुद्धदया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी हरी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी श्री संताची या
आबाईन मोती घोन पावनी अद्यत्रय जननी देवाची हरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंग उचिताशी आपुलिया माझी वाणी तुझेवर निघून नाम ऐशी दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढाल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी कीर्तन सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुत्रे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराचे राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा सरळपंथी उपदेश या प्रकरणातील असून तुकोबारा या भंगाच्या माध्यमातून या भंगाच्या माध्यमातून ग्रस्ती जीवन जगत असताना जी महत्वाचं आहे त्याचं नाव पैसा ती पैसा कसा कमवावा आणि कमवलेला पैसा कशा पद्धतीनं खर्च करावा याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा भंग आहे विढल अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी अंशराजे साधकांची मायबाप योगांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमात्मरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 20व्या शतकातील महान संत मोतीराम महाराज मारुतीराव महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृ वर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत टाकळी कुंभकरण नावाचे हे गाव आणि या गावात आज या कीर्तन सोहळ्याचं आयोजन आपल्या गावचे सरपंच असणारे आमचे प्रभाकररावजी जयस्वाल त्यांची कन्या आपल्या सर्वांची परिचित असणारी त्यांची कन्या म्हणजे आपली सगळ्याची लेक आहे असं काय म्हणायला काही हरकत नाही आपल्या सगळ्याची मुलगी म्हणजे प्रतीक्षाताई प्रभाकररावजी जयस्वाल मुख्य आयोजन करते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा आपले कपिलरावजी मंचकराव समाले तसेच विवेक बाळासाहेब साहा देवाला सोडून काम केले की काम फेल जाणार मग काम कुठलं बी करायचं देवाला धरून काढायचं लक्ष द्यायला लागले का हा तुम्ही आधी चलत राहते कुणी काही धुतलेल्या तांदळासारखं या जगात कुणीच नाही थोडं फार इकडं तिकडं चलत राहते फक्त काम करत असताना देवाला धरून केले की देव काय बी पचू लक्षात यायला लागले व्याभिचारासारखा बेकार आटम देवानं पचविला तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निज सुख कुणाच्या गवळणी करती देवाशी व्याभिचार सांडोनी आचार भ्रष्ट होती तयाशी दिधले ते कवनाशी नाही काय का देवाला धरून केलं की यशस्वी होणार आणि देवाला सोडून केलं की फेल जाणार त्याच्यामुळे काही बी काम करा हेच करा असं नाही काही बी करा पण देवाला धरून करायचे लक्ष द्यायला लागले का देशवाली सगळ्याचे लक्ष द्यायला लागले का देशवाली लक्ष द्यायला का काम कुणाला धरून करायचे हा देवाला धरून करायचे विढळ देव त्याच्यात पुन्हा धोका देत नाही हा बाकी कमी जास्त बाकी चलत राहते चोऱ्या बी केल्या होत्या गोपाळांनी पण देवाला धरून केल्या होत्या कुणाला धरून केल्या होत्या देवाला धरून केल्या चोऱ्याच करू द्या ह्या टाकलेला केवढा बी सप्ताह ठेवा त्या चोरायची आठवण काढल्याशिवाय सप्ताह संपत नाही
कुणाची गोपाळाची चोऱ्या बी शपथ देवाला धरून करायचं काम कुठले बी देवाला धरून अजून एखादं कीर्तन करा देवाला धरून करायचं यशस्वी होते काम देवाला धरून करायचे देवाला सोडून काम केले 100% काम फेल जाणार लक्ष द्यायला लागले का म्हणून चोऱ्या सपादल्या अहो व्याभिचार सपादला लक्ष द्या माझ्याकडे पूर्ण एवढंच नाही मारामाऱ्या केल्या पांडवांनी मारामाऱ्या केल्या कुणी टाकळी ही गाव परमार्थिक गाव आहे त्याच्यात काही शब्द नाही मला पहिल्यापासून माहिती मी एकदा कीर्तन बी केलेले आणि दरवर्षी मला फोन करते शिवरात्रीच्या टायमाला हे माझं ते त्या हुंड्यात मेळ आपलं हे काय ते तार्किक मेळ आला नाही तार्किक मेळ आला लक्षात आलं का नाही हे मेळच लागत योगायोग आज योगायोग आला काम देवाला धरून करणं अतिशय गरजेचं लक्षात आलं ना त्यांचा काही दोष नाही माझं जरा मला आपण बोलायचं सवय काही नाही त्यांना माहिती सगळं त्यांना सांगायची गरज नाही काही फक्त ते माझी थोडाशी लांबून बोलायची सवय हे लांबून फिरवून आणायची सवय लक्षात आलं का नाही परवा करावजी माझी एकच सवय बाकी काही नाही लक्षात आलं का नाही बघा इथलं लक्ष द्या देवाला धरून काम केले चोऱ्या सपादल्या अहो पांडवांनी मारामाऱ्या केल्या तरी मारामाऱ्या एवढ्या गोड झाल्या की पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला आणि लोक त्याच्यावर फुलं ठेवून पाया पडायला लागले का मारामाऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या कुणाला धरून अर्जुनराव देवाला धरून त्याच्यामुळे काम कुठले बी करायचे काम देवाला धरून करायचे आनंद की पक्ष राजकारण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला आहे याचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही पक्ष कोणता राजकारण काय तुमची दुनियादारी असते पण आज अजितदादा सारखा माणूस आपल्यातून निघून गेला माणुसकी म्हणून सामाजिकता म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे हे आपलं काम आहे का नाही काम आहे बोला बाकी दुनियादारी काही असत बरोबर आहे का नाही पण आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत एकच काळाला प्रभा करावे एकच पद प्रतिष्ठा मान पान या सगळ्या गोष्टी जीवनात केलेले प्लॅन एका सेकंदात रद्द करायला लावणारा या जगातला सगळ्यात मोठा महारथी त्याचं नाव मृत्यू आहे लक्षात आलं का एका मिनिटात सगळं बाद करून टाकणार म्हणून माझी सगळ्याला विनंती हातापाया पडून राजकारणाच्या ठिकाणी होईल बाकी जी होईल ती होईल पण माणुसकी ठेवायची कारण आणि मला माहिती आहे आता दिदी जरी नवीन असली तरी प्रभाकररावजी जयस्वाल हे माणूस कसा आहे हे आपल्याला बी माहिती आणि माणुसकीचा माणूस आहे परमार्थावर तेवढंच प्रेम आहे लक्षात आलं का नाही मनापासून त्याच्यामुळं माणुसकी ही अतिशय महत्वाची किसी की काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं त्यामुळे माणुसकी सांभाळा माझ्या कार्यक्रमाचं आयोजन माझा योग चांगला आमचे कृष्णा महाराज हे महाराष्ट्रात प्रसिद्ध परभणी जिल्ह्याचं वैभव आहे की परभणी जिल्ह्यात कृष्णा महाराजासारखा हिरा खऱ्या अर्थानं जन्माला आला म्हणून मी नेहमी सांगतो कृष्णा महाराज ही कदम आणि कृष्णा महाराज बोरकडे हे दोन म्हणजे परभणी जिल्ह्याचे वाघ आहेत दोघांचे मी नाव मी काही तोंडावर बोलतो असं नाही मागे मी म्हणत असतो की ही हिरेत मृदंगातले आणि म्हणून या दोघांनी खऱ्या अर्थानं कमाल केली त्याच्यात कृष्णा महाराजांचा मला अचानक फोन आला आणि अचानक फोन आल्यामुळं या कार्यक्रम मी दिलेला होता पण ते अचानक याच कारणामुळं कॅन्सल झाला आणि कारण ते त्या पदावरची माणसं होते म्हणजे यांचा वाढदिवस होता सुरेश अण्णा दसचा आणि ते म्हणले आपला कार्यक्रम कॅन्सल आम्ही आमदार आम्हाला जमत नाही वगैरे असं काहीतरी आणि म्हणून फोन आला अचानक आंधळ्याच्या टाळीत गावला गावसावा तसा मेळ लागला योग आला कृष्णा महाराज अर्जुन भाऊ आमचे जिडू भाऊ ज्यांची माईक सिस्टीम आहे अतिशय सुंदर कैलास महाराज पौळ विदास महाराज पावळे आणि ही परिसरातली गावातील सर्व गुणवान मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन
चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 6 चरणाचा सरळपंथी आणि ग्रस्ती जीवनातलं कर्तव्य सांगणारा अभंग. ग्रस्ती जीवन म्हणजे ग्रस्ती म्हणजे संसारिक जीवन. संसारिक म्हणजे हे बघा 4 आश्रम आहेत. वानप्रस्थ, संन्यास, ग्रस्ती आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचारी आश्रमातले काय लक्षण आहेत? ब्रह्मचारी आश्रमात काय करावं? ब्रह्मचारी पदे भूकावी अक्षरे. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये लक्ष द्या कीर्तनाकडे. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये फक्त अभ्यास करायचा. काय करायचा बाबाजी? अभ्यास करायचा. देवा अभ्यास. आता अभ्यास एवढा करायचा तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातला अभ्यास करायचा. कोणत्या आश्रमात? ब्रह्मचारी. वानप्रस्थानं काय करायचं? वानप्रस्थितारी संयोगी योग ज्ञानाची पूजा वानप्रस्थारी संयोगी काय करायचं ब्रह्मचार्यानं? नीट ऐका बिगर लग्नाचे. ब्रह्मचार्याने एकच करायचं, अभ्यास करायचा. काय करायचं? अभ्यास करायचा. अभ्यास बाकी कुठं नाही करायचे. तुम्ही तो ह्याचं जमलंय म्हणा, हे जमलंय म्हणा, जमलंय तरी होस तर अभ्यास करायचा. लक्षात आलं का नाही? अजून झालं का? राहू दे, पुन्हा चॅटिंग कीर्तनात म्हणून सांगितलं. लक्षात आलं का नाही? ब्रह्मचारी अवस्थेमध्ये एकच करायचं. काय? ब्रह्मचारी अवस्थेत अभ्यास, अक्षर घोकायचं. वानप्रस्थात वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. संसारातच राहायचं, पण कसं राहायचं? आलिप्त कमळ लक्षात आलं का नाही? परव्यापातला माणूस आहे. म्हणजे रात्रंदिवस कार्यक्रमाची म्हणजे रेल चेल कैलास बुवाच्या पाठीमागे. दिवदास बुवा तर मुंबई पुणे सगळं त्यांनी गाजवून टाकलेलं. लक्षात आलं का नाही? पण तरीही योगायोगानं आपल्याकडे आले. जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत. काय मुद्दा चालला होता? वानप्रस्थी जीवनामध्ये कसं राहायचं? आलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे. नीट ऐका. पाण्यात जसं कमळ आलिप्त राहत तस वानप्रस्थी जीवनामध्ये संयोगी वियोग म्हणजे संसारातच राहायचं, पण संसारात राहून संसाराची चिंता करायची बोल की नाही. हा वानप्रस्थ आश्रम एकदा स्वीकारला, संयोगात वियोग म्हणायचं. राहायचं त्याच्यातच, राहायचं नाही असं नाही. संसारी असावे असून नसावे, असावे असून नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. मध्ये राहायचं त्याच्यात. कसं? हरी पक्षी अंगणी उतरती देवा बोलतो पक्षी
दुनिया राहते तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचीनाची दूरी. कशाबद्दल बोलायला लागलो हे? हा पुकी आली का मला बोलायला? वानप्रस्त्यावर चालले. कशावर चालले? वानप्रस्त्यानं हे करायचं. बायको सोडायची नाही, लेकर सोडायचे नाही, घर सोडायचं नाही. आसोनी नसाल, आसोनी समजा ना, आसोनी नसाल. संसारातच राहायचं, पण संसारात आसून कसं राहायचं? नसल्यासारखं. कोणाचं चाललंय हे? वानप्रस्त्याचं. ब्रह्मचार्यानं काय करायचं? अक्षर बोलायचं. वानप्रस्त्यानं काय करायचं? असंयोगात वियोग. आता राहिला संन्यासी. संन्यास तो त्याग विकल्प संकल्पाचा. संन्यास तो त्याग संकल्पाचा. म्हणजे संकल्पाचा त्याग. थोडक्यात याचा अर्थ एकच केला लागला. त्यानं कुठला संकल्प करायचा? फकीर होकर फिकीर करता है वो एक साला गधा है. सगळे ब्रह्मचारी गोळा करून सांगायला पाहिजे. फकीर होऊन जर फिकीर करत असेल तर एक गधा आहे. त्यानं काय फिकीर करायची नाही. त्यानं एकच जिथं उजळण तिथं उजळण, कसं चढण तसं चढण. पण आपल्याला त्यांना जास्त बारीक नाद आहे. विठ्ठल त्यांना कशाचा विकल्प करायचा, संकल्प करायचा नाही, काहीच नाही. शांत उग भजन करीत राहायचं. घेणं नाही देणं नाही काही नाही. लक्षात आलं का नाही? त्याला उभी देतो मी. चौथीयाचे ठाई काहीच करणे नाही, काही करायचं नाही. केवळ भजन म्हणजे भजन. दुसरं त्याच्या डोक्यात काय नाही. मिळाली भाकर तर खायची गिरो, नाही तर जोळी धरायची मधुकरी मागायची. कुठे संन्याशानं कसला संकल्प नाही. मनात भूक लागूच तर विचार बी करायचा नाही. कुणी? संन्याशानं विचार करायचा नाही. भूक लागली, भूक लागली काही बघावं लागेल म्हणायचं. आणि बघायचं इकडे तिकडे नाही काही. हा मधुकारी आम्ही संन्यासी. काय अडचण? संन्यासाचं हे जीवन. आता 3 तर कळाली. आता आपला एक चौथा राहिला, त्याचं नाव ग्रस्ताश्रम. ग्रस्ताश्रम म्हणजे धन्यग्रस्ताश्रम. 4 आश्रमातला सगळ्यात चांगला आश्रम, त्याचं नाव ग्रस्ताश्रम. म्हणजे ग्रस्ताश्रम चांगला म्हणजे याच्यासारखा चांगला कोणताच नाही. तेव्हा का ब्रह्मचारी राहून नाशविण्यापेक्षा एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी बरा भजिती बाजारावरून घेऊ नका पण वाटायला का माझ्याबद्दल नाही म्हणाल मी हेच सांगा. ऑलरेडी जमलंय म्हणा. तू वेगळं जमलेलं हेच वेगळं. लक्षात वा. पण सुंदर विषयांतर नको आपल्याला. बघा, एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी बरा फजिती बाजारा करू नये. उग जगात फजिती करून घेण्यापेक्षा कसला परवडला? कसला परवडला? लेकरा बाळावाला परवडला.
संसारिक परवडला. लक्षात आलं का नाही? हा, आता ह्याच्या पुढे गेले कट्टर वाटून तुम्हाला बोललेलं, पण तुकोबरायचे प्रमाण सहित सांगण्यात माझी धमक आहे. बाजारात फजिती करून घेण्यापेक्षा हा 2 केलेल्या पर्याय. विठ्ठल विठ्ठल नाही का, हे असल्या कुटाण्यापेक्षा चांगलं नाही. तुकाराम महाराजांनी एक केली तर दुसरी केली का नाही केली? बोला. हो बोला की 2 बायकाचा संसार, पण फजिती बाजारात करू नये. कळायला लागले? ग्रस्ताश्रमी जीवन सगळ्यात चांगलं जीवन. कसलं जीवन? बोला की. आता तुम्हाला सोपं करू का? अजून मागाव पारमार्थिक आहे मला माहिती, फक्त तुम्ही ऐकणारे दम धरा. हे माहितीच मला हे, पण तुम्ही जरा नवीन शाळातली म्हणून म्हणलं बा काय नाही. लक्षात आलं की नाही? तुम्ही जरा ध्यान धरा. हे यांचं काय नाही, ह्यांना पडते. पण तुम्ही म्हणणार गड्या नाही 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 जसपाल साहेबांनी कीर्तन म्हणजे कीर्तन ठेवलं होतं गड्या असं म्हणणार तुम्ही. फक्त ध्यान देऊन ऐकावं लागते. फक्त निष्ठ म्हणून ना काय आज असं हो असं नसते कीर्तन, असं असतं. लक्षात हे असं काय गुमर बांधायचं का? असं करायला कीर्तन आहे. संस्कार करायचा, बायको करायची, लेकरं बाळ सांभाळायचे, सगळं करायचे. पण जीवन में सबसे बड़ा व्रत एक होता है किसी एक का होकर रहना. माझ्या एवढंच कळलं का नाही कळलं? जीवन में सबसे बड़ा व्रत कौन सा होता है बाबूजी? किसी एक का होकर रहना. आणि लग्न करून संसार करून एक जणाचे म्हणून राहिलात किंवा एक जणीचे म्हणून राहिलात तर शास्त्र त्याला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देते. विधीने सेवा विषय त्यागाचे विधीने सेवा विषय त्यागाचे समान. विषय त्यागाचे समान. विषय त्यागाचे विषय त्यागाते समान. विधियुक्त जर विषयाचं सेवन केलं नीट ऐकायला लक्ष देऊ तर त्याला संत आणि शास्त्र कोण म्हणते? ब्रह्मचारी म्हणते. हा, ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो 2. त्याला 2 ओव्यात ना दुसऱ्या अध्यायात तेव्हा 2 ओव्या टाकल्या ज्ञानोबराने. काय? विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबुजरी, तरी तयाची सारिखे असंभव्य पाप पिके, आणि मग जन्मकोटीवरी दुःखे जीव भोगी. फक्त ग्रस्ती राहून एकच करायचं. काय? एक जणांचं राहायचं. कळायला लागलंय का नाही? माहिती अरे उघड बोलायची गरज आहे का? हा, काय गरज नाही. एवढं सांभाळलं बस त्याला वापसा सांभाळणं म्हणते. एवढं सांभाळलं की एका जनार्दनी ग्रस्ताश्रमी. नंबर 1 तो फक्त त्याला वापसा सांभाळायचा. काय सांभाळायचा? वापसा सांभाळायचा. आलं लक्षात मुद्दा? आता हे सगळं करीत असताना सगळ्यात महत्वाचा आटम जर काय असेल तर संसार करायचा म्हणल्यावर संसार काही कोळशावर होत नाही. सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा ना हो. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई,
भाई अपना साथी नहीं कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे। बाबूजी अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोल। बाबूजी पैसों के तीन नाम होते, अपने बराबर का है तो परसों कहलाता है, अपने ऊपर है तो परशुराम, अपने नीचे है तो परशा। पैसा तेरे तीन नाम, परसों परशा परशुराम। आता हे कबीरदासाचं नाही, तुकोबरायचं आहे का? धनवंतालाच किंमत आहे, दुसऱ्या धन्यवंताला जेवण करायचं का लगेच सांगतो, ऑर्डर द्यायला जेवायचं का? नाही ना का म्हणायले जाऊ जेव खाल्लं का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. लक्ष द्यायला लागले का? कसे आमचे गुरु विठ्ठल महाराज बोले सांगायचे, आळंदी वारकरी शिक्षण संस्था, कुणी नाव ऐकलं असेल, गुरु रे विठ्ठल महाराज बोले, जोग महाराज वाटतो, ती म्हणायचे कसे पोरं हो, नीट ऐका रे बाबा बरोबर राव. ती म्हणायचे पोरं हो, ज्याच्या इथं मधुकरी मागून आणली आणि जेवायला लागला, म्हणजे हो अभ्यास केला का? नाही. अभ्यास करी जा, अभ्यास करी जा, नाहीतर ह्या का ज्याच्या इथल्या भाकरी खाल्ल्यात आणि भाकरी खाऊन जर अभ्यास नाही केला तर ज्याच्या भाकरी खाल्ल्यात त्याच्या इथं बैल होऊन फेडावं लागते. फक्त ध्यानावर या, बाकी काय नाही. खाल्लंय ना किती नाही काय लक्षात आलं का नाही? माझा मुद्दा हा माझ्या असं बघा, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा, लक्ष द्या. त्याचा अर्थ असा आहे की इकडे बघा, आता माझ्याकडे लक्ष द्या पूर्ण, म्हणजे पैसा धनवंताला सर्व मान्यता आहे. बाय कुणी बोलत नाही पैसे नसले. वा वा वा, नाथ महाराजाची होती. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी, आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडून. पैसा नसला हे असलं होते, आणि पैसा असल्यावर धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसे कैसे, फुटका दे कोणी सुने जैसी पुच्छ हलवी. फुटका टाकल्यावर जसं सुने म्हणजे पुत्र, पुच्छ म्हणजे शिकूट, फुटका टाकल्यावर जसं पुत्र शिकूट हलवीत, फुटका दे कोणी सुने जैसी पुच्छ हलवी. त्याला तुकोबरायचा आता ज्ञात महाराज ज्ञानोबारा आणि तुकोबारा. लक्षात आलं? बोलून बघितला मी महाराज नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? इकडे आता तुकोबराय काय म्हणतात ना, तुकोबराय म्हणतात सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. पैसा असला बायको लावून नमस्कार करते, पैसा नसल्यावर स्त्री वसवसोनी लागली, वस करणार. काय नसल्यावर पैसा नसल्यावर, पैसा असल्यावर जवळी असता धनरुका, तोवरी मरती सखा दादा भाई, गेई गेई
अनुभव कोणाचे हे कोणारे बाबा अंतकाळी झालं पारिखे होती हे गेली सुरुवात सांगा बघ. जवळी असं का धनरुका. क्या बात आहे. जवळी असतात धनरुका. धनरुका म्हणजे पैसा. जवळी म्हणते सका. हा जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे असलं ही दुसरं काही नाही. आणि हे अनुभव असंच आलं का नाही. हे अनुभवाच आहे ना तुमच्या आमच्या. माणसं बोलत नाहीत म्हणून बरं आहे महाराज. ना एकदा बायाने हाणलेली सगळी माणसं काय हसायला म्हणजे का उगाच हसायला उगाच सांगता येत नाही काय बरं आहे नाही काय अवघड आहे. मुद्दा पैसा. मुद्दा काय हो बोला. पैसा. पैसा हा दृष्टी जीवनातला सगळ्यात महत्वाचा आहे. कशाचं बी नाटक करता येते पण पैशाचं नाटक जमत नाही. कळायला लागले का नाही. हा पैशाचं नाटक जमत नाही. नाही बाकी काही असून पैशाच्या बाबतीत नाही. हा बघा माणसं म्हणतात नुसतं काय सगळं न्यायचेत का ह्यांना बांधून न्यायचेत का पैसेच करते. हे तुमच्याजवळ नसल्यावर कळते कसं असतं. ज्याचं जळत आहे त्याला कळत आहे बाकी ज्याला कळत नसतं याच्यातलं काही. पैसा अति महत्वाचा आटम आहे. कुठं गृहस्थी जीवनात. कुठल्या जीवनात. कारण संसार करायचा म्हणल्याच्या नंतर हे गृहस्थी जीवन आहे. आणि लेकर बाळ हे कसं हवं कशाला लागत पैसा. हा बायको केली. बायकोच्या अंगावर जर साडी फाटलेली असली ही जर तिच्या बापाची जाणार आहे का नवऱ्याची जाणार आहे. हा नवऱ्याची जाणार बापाची जाणार आहे. तुका म्हणे लग्न भाग धरिते नाच स्वामी धरिते नाच स्वामी धरिते नाच समर्थाचे बाळ पांगरे वाकळ हसती सकळ लोक कसं वाटायला लागले आता. कसं वाटायले. प्रभाकरराव जयस्वाल सरपंच गावचे. किती दिवसांनी सरपंच. किती 2 टर्म. आज प्रिय 2 टर्मला काय तर सरपंच बरोबर आहे का. सरपंच एवढं सगळं चांगलं आहे आणि एवढं सगळं असून ही प्रतीक्षा दिदी पण राहायलाच काही नाही म्हणून मुंगडी पांघरायची. बरं वाटायला लागलंय का आता सांगा. बरं वाटत नाही. समर्थाचे बाळ पांघरे वाकळ. काय बोंबलं ते नाही ते शिमगाच करते ना लोक. हे काय रे असंच हे मी लक्षात आलं का. हसती सकळ लोकतया. तुकोबऱ्याचं प्रमाण मी तुम्हाला तुमच्यासाठी दृष्टांत दिला कळण्यासाठी. लोक हसत राहते आणि ह्या सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. काय लागतो. अरे बोला काय लागतो. पैसा. माणसं म्हणले मानायची कुठं मुंडकी मोडायचे लोक. नाही संत कशाला जन्माला आले. तुम्हाला नीट करायला संत जन्माला. देखे प्राप्तार्थ जरी जहाले निष्कामता पावले तयाही कर्तव्याशी उरले लोका लागले. हे ह्याच्यासाठी संत आहे. हे त्यांचं काही काम नाही. आता नीट ऐका लक्ष. पैसे कुठून आणायचे. पैसे कमवायचे. कमवायचे नाही तर असे नाही पैशाशिवाय काही होत नाही.
पैसाच कमवायचा, पण कसा कमवायचा हे तुकोबारायांनी पहिले जोडून यादन उत्तम व्यवहार, जोडून यादन उत्तम व्यवहार, जोडून यादन उत्तम व्यवहार, जोडून यादन पैसा कमवायचा, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे. इकडे लक्ष द्या. पैसाच कमवायचा, पण पैसा उत्तम रीतीनं कमवायचा. कसल्या रीतीनं? उत्तम. हा उत्तम शब्द अति महत्वाचा आहे. उत्तम कुणाला म्हणायचं? उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे तुदामतः. भगवान म्हणून गेले किंवा नानवरायचे शब्द आहेत. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे आणि ते भेद शून्य मावळला. उत्तम रीतीनं पैसा कमवायचा आणि खर्चिताने उत्तम रीतीनं लक्ष द्यायला लागले का नाही? उत्तम म्हणजे कष्ट करायचे. तुमचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायची आणि पैसा कमवायचा. धान गाळायचा, पैसा कमवायचा. कमवायला अडचणच नाही. 10 रुपयाला एखादी वस्तू आणायची परभणीहून गावात आणून 12ला विकायची. धंदा त्याच्यात वावग काय नाही. तुकोबारांनी पद्धत शिकवली. तू का म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. फक्त एकच आहे, मुंडके मोडायचे. हा, आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, कुणाचा त्यामागे 1 रुपयाचा तळतळाट. लक्षात आलं ना? तळतळाटाचं पचत नसतं. कुठला बी पचत आहे, तळतळाटाचं पचत नाही. आमच्या ड्रायव्हरची चेपल हरपली. मला म्हणला चेपल घेऊन द्यासाल का? नाही केलेलं काय केलं काय बरं इथं उगा बघा इकडे लक्ष द्या. माझ्या ड्रायव्हरचे मला म्हणला चेपल घेऊन द्या. हरम्याला चांगला माणूस बघायचं ना मी त्याला विनोदन त्यानं खरंच हाणली. त्यानं हाणली माझी हरपली. 2 तास सापडीत होतो. 2 तास सापडलीच नाही. जाताना त्याच्या पायावर बघितलं, माझीच निघाली मोकळा आता. चेपल आहे ते मला तुम्हीच मला चांगल्या माणसाची हाण. तुमच्यासारखं चांगलं कोणी नाही. लक्षात आलं? कुणाची मुलगी मोडून पैसाच कमवायचा, पण कष्ट करायचं. जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम रीतीनं कमवायचं, उत्तम रीतीनं. धंदा पाणी काय काय जी तुमचं असेल त्याच्यात कष्ट करायचं आणि कमवायचं. कळायला लागले का नाही? माझं कुणाकुणाचं? गावाचं, देवाचं आणि भावाचं.
गावाचं खायचं नाही दलित मंदिराचे पैसे हाणते कळसाचे पैसे सप्त्यातलीच पट्टी हाणते मला काही आकला बिकला काही कळत आहे का नाही आणि ज्याच्या गळ्यात मान नाही काय नाही ती ना माझ्या मनावर महाराज लावायला कांदे आहेत का त्याला गहू लावायला तुला मध्ये मध्ये करायचं तर तू ही पहिली नीट माळ घाल आणि मग ये लक्ष द्यायला लागले मी माळ असं शब्द माळ म्हणलं गजबज करायचं नाही कोणते महाराज येते कोणते भजने बघायचे गावात भजने येते त्यांना माळ ऐका ते पुसवायले लक्ष द्यायला लागले खरंय ना ते खरंय ना तुम्हाला ह्याच्यातलं काही कळत आहे आणि आमच्या मिहुनीचं कीर्तन फान येतं मग पट्टी महागाड द्या तुला काय हाकल बिकल हाय रावळे सप्त्यात नसते अजिबात नाही कोणते पाहुणे कोणते काही नसते की वक्ता दशक सहस्त्रेश 10,000 एक वक्ता असतो तो नाही आता तो दलित आपल्या जातीचा महाराज आपल्या गौरव घेतला का आपल्या जातीचा काय करायचं जातीचा काय करायचं धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेची चांदणी मानसाने मानसाशी मानसास वागणी हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसास वागणे हीच मागच्या आठवड्यात एक जण मला तारीख दिली होती तारीख दिली हॅलो तारीख घ्या घेतली पुन्हा आठवड्यापर्यंत फोन केला हॅलो महाराज तुमची जात कोणती जात कोणती म्हणलं जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान म्हणलं साधूची जाती विचारायला पण जात म्हणलं ही आता कोण्या जाती जन्म घेत आपल्या हातात आहे का सांगा म्हणलं ही जात बरोबर ती तारीख कॅन्सल करावं लागते ते आमचे तुमच्या जातीचा महाराज जमत अरे म्हणलं बाबा मी कोण्या जातीचा आहे यापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीचा आहे त्यामुळे या गोष्टी सगळ्या बाजूला सोडायच्या फक्त माणसं बघायची माणूस किती असला पाहिजे ही जातन पातन हे असलं काही नसते जाती पाती जिथं बघायचे तिथं बघत नाही बोलायला करायची म्हणलं करायची कुठली बी आणायला लागली जमायला लागली दुसऱ्या जातीची बी जमायला लागली लग्न करायला कुठली बी जमायला लागली महाराज जमाना या जातीचा हे किडे पडून मूर्ती हे असली किडे ही संप्रदायाला मान्य नाही आपल्या जात पात नाही आणि जातीपातीचा विचार करायचा तटातट माळा तोडायच्या कळायला लागले का गळ्यात माळ असली ना त्यानं जातीचा विचार फक्त लग्नातून सोयरीकीच करायचा लक्ष द्यायला लागलं का नाही जातीपातीचा विचार करायचा
निर्णय द्वायसा वेदशास्त्री सकळाशी ते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या. जात पात काय नाही, काय नसते त्याच्यात, काय नसते कोण कोण्या जातीचं काय संबंध नसतं. माणुसकी असणं ही गोष्ट अति महत्वाची. लक्षात आलं. आणि कसं असते हे बघा. आता हे बघा, श्रीमंत व्हायचं म्हणलं, श्रीमंत व्हायचं म्हणलं, पैसा भरपूर कमवायचा म्हणला, एक नंबरनं काम होते का? मग लबाड बोलायचं नाही. जे आहे जसले गमजे घेतले तर आम्ही असायचं, सर जे आहे ते आहे सरळ बोलायचं, खरं बोलायचं. लबाड बोल, मी निबर माणूस आहे, बाकी मी महाराज आहे, तुम्ही बदमाश महाराज. त्यामुळे माझ्या शिकाते बदमाश महाराज, त्यामुळे खरं बोलायचं, जे आहे ते आहे. एक नंबरनं माणसं गटर श्रीमंत होतील का? नाही बोला पटकन. नाही त्यासाठी किती नंबर करावं लागतं? दोन. खरं? दोन. हा 2 नंबर म्हणजे लय अवघड नसतं. दुधात पाणी हे बी 2 नंबर. काय तुम्हाला वाटायला 2 नंबर म्हणजे ही लय दारू विकली फलन म्हणजे 2. दुधात पाणी हे बी 2 नंबरच आहे. त्याच्यात काही 1 नंबर आहे. हा छोटं मोठं असेल कापसात पाणी टाकून हे 2 नंबरचे धंदे आहेत ना सगळे. बोला की खरं. हा खरं हे 2 नंबर. असं काही लय विशेष आहे असे काही नाही. बरोबर आहे का नाही? 2 नंबरची धंदेची सगळी. 2 नंबर केल्याशिवाय माणसाकडे पैसा येऊ शकत नाही. म्हणजे अति पैसा म्हणायचा. हा आपलं कसं आपलं जेमतेम म्हणजे आपलं करायची महाराज. आपलं काय आपल्याला काय 2 नंबर करता बी येत नाही आणि केलं तरी आपलं लोक जमून खपून घेत नाही. त्याच्यामुळे आपलं टाळही ना पकवाद आपलं चाललेलंच आहे. आपलं उगं बोलले महाराज एवढं आली आघात काहीच पैसे नाहीत आम्हाला. कसं आहे महाराज, आता हे कला आहे समजा, हे वाजविणं गाणं कला एकच घेऊ शकतं का कोणी? कलेचं स्वागत म्हणून 5,000 रुपये द्यावं लागते. नाही तर कला कोणाच्या बापाला विकत घेता येत असते. कलेत तुम्ही कोणी आणि काही नाही महाराज. अहो 4-4, 5-5 लाख रुपये नाचणारे बाहेर येते की काय मी खरं बोलणारा महाराज आहे. कसे काय बोलवायचं नका बोलू. जे आहे ते आहे, तिथं उजळण तिथं उजळण. खरं सांगायला उगं काय आहे काही नसतंय महाराज. असे आम्हाला जेवढे देतात तेवढं त्यांचं ठरविणाराचं कमिशन तेवढं लागतंय तेवढं लागतं समोर येतच नाही. तरी डायरेक्ट हॉटलाईन काही नसते असं काय येत ना. 2 नंबर केल्याशिवाय माणूस श्रीमंत होत नाही. माणसं म्हणते ना आता कसं करायचं, पर्याय देतो की आता कसं करायचं. आता ताईट भाषा दिली आनंद कळत नाही. बघा इकडे लक्ष द्या, थोडं लक्ष द्या म्हणजे लक्ष ठेवलं. कसं असतंय, जुन्या काळामध्ये मोठी होत्या कैलास महाराज. मूठ पाण्याची मूठ गेली तेव्हा मूठ बघितलेली का? मूठ पाणी उपसायची मूठ. मे बी नाही एवढी बघितली होती मूठ. तुम्हाला सगळ्याला माहिती. मोठ गेली प्रभुकरण मूठ बघितली. मोठ गेली हो. आणि मोठ गेल्यावर मूठ आले. मूठ गेल्यावर काय आले पण तुम्हाला हे माहित नसेल. ह्यांना माहिती मूठीच्या मूठरीच्या मधल्या 5-10 वर्षाच्या झपक्यात किर्लोस्करचं इंजिन आलं. आठवतंय का? किर्लोस्कर आठवतंय का? किर्लोस्करचं इंजिन असं म्हणजे इंजिन हाणायचं असं ती त्याला काही हँडल असायचं ती आणि ती राखील बिकेल टाकायचं असं मुसाडात चालायचं शेतात असं. खरे का खोटे शेतकरी बोला की काय खरे का खोटे सांगा. असा मोठा मुसंडा शेतात चालायचा तुमच्यासाठी. हे तसं तुमच्यासाठी दिदी नीट ऐक लक्ष देऊ. मोठा मुसंडा चालायचा असं कशाचा पाण्याचा. पण ती इंजिन तुम्ही बघितलेलं का? इंजिन ज्यांनी बघितलं त्यांनीच पाहणार. तुम्ही बघितलं तुम्ही बघितलं अजून अजून आमच्या सगळे इकडं काय लक्षात आलं का नाही? इकडे ते बघा आता ते किर्लोस्करचं इंजिन जे होतं जे बघितलं असलं तर त्या इंजिन मध्ये त्याचा मोठा मुसंडा शेतात चालायचा. लक्ष द्यायला कळतंय त्यानं. पण भाऊ प्रभू त्याच्यामध्ये मधल्यामध्येच त्या इंजिन मध्ये अशी वाकडी एक तुटी काढलेली होती. तुटी कळती तुम्हाला? हो म्हणा नाही मला शब्द बोलले. तुटी कळती का? ती असं एक बारीक अशी चावी अशी काय म्हणते त्याला पाईप थोडासा बारीक वाकडी तुटी असायची
आणि एवढ्या कष्टानं पाणी उपसायचं, पण ते उपसिलेलं पाणी त्या तुटीतून हळूहळू हिरीतच पडायचं. वाकडी तुटली होती मधीच, इंजिन मधीच. कशात होती माहिती का? बघा, इंजिन गरम होऊ नये, फुटू नये म्हणून ती तुटी काढलेली असायची. त्याचं कसं आहे, 1 नंबरनं कोणी श्रीमंत होत नसतं. 2 नंबर असू, 3 नंबर असू, 4 नंबर असू, कसलं बी असू, ही अशी 1 वर्षाला तुटी काढली की गरम होऊन घरात बसवलं का नाही. आणि त्यात या वर्षातली ही तुटी आहे. विठ्ठल वर्षाला 1 तुटी काढीत चालायचं, गरम होत नाही. कोणतं बी निमित्त काढा, त्याला वास्तू जयंती असू, वडिलांचं वर्ष, पुण्यतिथी, काय बी करायचं, पण वर्षाला एकदा माणसं जीव घालायचं. हो, लक्षात आलं का नाही? हा, कस काय हे, कशासाठी? ही दाबण्यासाठी. हे सत्य आहे माझं, हे सत्य आहे महाराज. कमी जास्त सगळ्यांच्या जीवनात चालतंय, कुणी काही धुतल्या तांदळासारखं नसतंय. पण कसं असतंय, तुटी काढीत राहिलं गरम होत. माणसं बी म्हणतात आणि देव बी विचार करतो, जा चालते कमी जास्त म्हणजे होतंय, अन्नदान होतंय, आपण त्याच चलत राहत आहे. माझा भाव तर लक्षात आला असं अरे हे लय कुठाने. मी बीड जिल्ह्यातला माणूस. हा, निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी मंत्र्याला बी राजीनामा द्यावा लागतो महाराज. फक्त निष्ठा पाहिजे, एक निष्ठ माणूस पाहिजे. तसं एक निष्ठ देवाचं म्हणून राहायचं. कुणाचं म्हणून राहायचं? गद्दारी करायची. एक निष्ठ ते गद्दारी करायची नाही, बाकी दुनियादारी काही भी होईल. हा, मोहब्बत करने वाले नाराज हो सकते लेकिन नफरत नहीं कर सकते. लक्षात येते माझं बोलणं? एक निष्ठतेत. पण आपली दुनिया असली नालायक है महाराज. एक वाक्य सांगू, कई लोग आपकी जिंदगी में ऐसे होते हैं कि आपको बात करना छोड़ देते हैं लेकिन आपके बारे में बात करना नहीं छोड़ते. कळते का माझं? तुम्हाला बुंदी कळत असेल, हिंदी आता बोला का, कई लोग आपके जिंदगी में ऐसे होते हैं कि आपको बात करना छोड़ देते लेकिन आपके बारे में बात करना नहीं छोड़ते. आपल्याला बोलणं बंद करते पण आपल्यावरच बोलतेत मारलाय. मला आनंद एका गोष्टीचा आहे, ह्या नालायकाच्या बैठका सुद्धा आपलं नाव घेतल्याशिवाय रंगत नाही, त्याचा आनंद त्यालाच असते कमी जास्त. हा, त्याला काय नसतंय. मला एकजण म्हणलं, तुम्हाला एवढे माणसं शाद येते तर तुम्ही गप्पच असतात. मेलं येड्या कुत्र्याच्या भांडणात वागायला नसते पडायचं. वागायची इज्जत कमी होत असते. लक्षात आलं का नाही? काही टेन्शन नाही, काही नाही. कभी कभी आंसू भी आते हैं और छुपाना भी पड़ता है. ये जिंदगी है साहब, कई बार जबरदस्ती मुस्कुराना भी पड़ता है. त्याच्यामुळं पैसा कमवायचा आणि कमवत असताना आता नीट ऐका. माणसं म्हणते जमलं गाड्या, आपल्याला जमलं नाही. अजून जमायचं राहिले तर पण नीट ऐका, अजून जमलं नाही. कशा बी कमवा म्हणले नाही. त्याच्या पुढचं लय महत्वाचं आहे. जोडो निया उत्तम व्यवहार, उत्तम रीतीनं कमवायचा. पण जसा घळघळ पैसा आला खर्चितानं बी तसाच खर्च. कळायला लागले का नाही? उत्तम व्यवहार आहे पण खर्चिताना उदास विचारे वेच करणे. कळायला लागले का नाही? आता सगळ्याला जेवण होतं का? सगळ्याला जेवण दिलं, शाकाहारी दिलं असेल. लक्षात आलं नाही तर मी निवेद बंद करतो लगेच. लक्षात आलं? हा, दुसऱ्या जेवणाला जात पिझ्झा जेवण. लक्षात आलं का नाही? शाकाहारी जेवण, माणसं शाकाहारी. जेवण, कीर्तन, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या. लक्षात आलं का नाही? हे सगळं सोपे का महाराज? नाही. उत्तम रीतीनं कमवायचा, उत्तमच रीतीनं खर्च करायचा. उदास विचार काही नाही, लागतील तेवढे, काय जे असेल ते असेल, त्याला रे. हा, जिथं बघायचंय तिथं नक्की बघायचं. तुम्हाला सांग, बाकी कुठल्या पंक्ती असतील, बैठकी असतील, हॉटेल बिटेल काय असलं तसलं तर ती तिथं चौकशी करायची. रे काय रे,
इथले हे जेव्हा बघत आहे हा काय लागेल ती लागू द्या उदास विचार हा नाही तर मग नुसतं कमवायचं कसं बी करून आणि तुटी का ही तुटी महत्वाची कळायला लागले का नाही हा तुटी महत्वाची तुटी मोकळ्या मनाने फिरवायची अर्धवट फिरवायची माणसं म्हणलेले नि बरं येडे नाही मोकळ्या मनानं तुटी फिरविली घळघळ घळघळ तुटीतून पाणी आलं की मग कसे पाण्याचा लोंडा आला की मध्ये काही कचरा बिचरा असला धुवून निघून चलत कचरा काही काय अडकलेला असलं काय कमी जास्त जलतच राहतंय पण असला लोंडा आणायचा घाल कुणी पाणी टाकून दिलं की चट होऊन निघलं पाहिजे मागचं असली तुटी काढायची भारी म्हणजे पैसे घेतो उगत भारी लक्षात आलं का नाही तिकडं बघा लक्ष अरे त्याचा अर्थ येतच आहे उदास उदास म्हणजे नाराज नाही उदास म्हणजे विचार न करणे विचारे वेचणे म्हणजे खर्च करणे वेच करी म्हणले आता आमची प्रतीक्षा दिदी आता आमची दोघं जण आहेत पुन्हा हे आमची प्रभाकरावं ती म्हणते महाराज आम्ही एवढं करायचं मग आमचा फायदा होईल का 100% फायदा होणार माझ्यावर विश्वास ठेवा काही काळजी करायची फायदा म्हणजे फायदा तुमच्या काय माझं प्रमाण वेगळं लक्षात आलं का नाही 100% म्हणजे काय फायदा होईल माणसं बी एवढी त्यांना वाटलं तुम्हाला कुठवर माणसं बाया तर बघा कुठवर बसल्या तिकडे बघा बघू नका थोबाट म्हणजे इकडे बघा आम्ही सांगायला लागलोय माणसावर थोडासा महाराज म्हणतात फायदा उत्तमची गती तो एक पावेल उत्तम गतीला प्राप्त होईल आणि उत्तम भोगील जीव खाणी म्हणले किती येऊन आहेत म्हणले 84 लक्ष येऊनी किती किती 84 ला येऊनी किती 84 लाख येऊनी आणि त्या 84 लाख येऊनी भोगले की मनुष्य जन्म नाही एक येऊन कोटी कोटी मेरा
हप्त्यासारखंच वाटायला लागले आज खरं म्हणजे एकदम. तीनच माणसं थोडे महाग पण चांगले. एक एक येऊनी एका येऊनी कुटी फेरा. एका येऊनी किती फेरा कुटी. आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग याच्यासाठी सगळ्यात चांगली जी येऊनी ती उत्तम भोगील जीवखानी. पण कधी उदास विचारे वेच करी. बघा उदास विचारानं पैसा खर्चायचा. उत्तम पद्धतीनं कमवायचा. आणि पंगत अन्नदान सप्ताह काय जी असेल ते असेल व्यवस्थितरित्या उदास विचारानं खर्च करायचा. टेन्शन घ्यायचं नाही काय नाही काय नाही. माणसं म्हणजे आमचं कल्याण 100%. विश्वास ठेवा ना माझ्यावर विश्वास ठेवा. उत्तम रीतीनं कमवा उत्तम रीतीनं खर्च करा. विश्वास माझ्यावर ठेवा. म्हणजे काय त्याला नियम आहे तर अशी अवघड बी अशी काही नाही. कुचकी नियम आहे ते शेवटी सांभाळायचे. बरोबर नियम सांभाळायचे. काय काय नियम नियम काय नियम काय तो परोपकारी नेमे परनिंदा. परोपकारी नेमे परनिंदा. परोपकारी नेमे परनिंदा. परोपकारी नेमे परनिंदा. बरसरा सदा बरसरा बनवाया. तो एक बारे सुंदर आणि आवाज बी त्याच टोला मोलाचा. मुरलेले लोणचेची लक्षात आलं का नाही? आता लक्षात ठेवा. बघा इकडं नियम काय नियम एवढे. पहिला नियम उदास विचारानं खर्च करायचा. कमवायचं कसं उत्तम रीतीने. खर्च कसं करायचं उदास विचारानं. आणि मग उत्तम रीतीनं कमवायचं ना उत्तम रीतीने खर्च केलं की काम झालं का? नाही 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 नाही. आला ना तुमच्याकडे पैसा. आता पहिला नियम पाळा. परोपकारी. शाबास. परोपकार करत राहायचं. लय नाही पण तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. लय नाही पण ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध जयामध्ये सार पण ताकाचे उपकार तरी करा. लय नाही ताक दूध नाही द्यायचं पण कमीत कमी एवढे तरी सरपंच एवढे तरी उपकार करायचे. पहिला नियम परोपकारी जीवन ठेवायचं. आणि दुसरा नियम महत्वाचा माझ्यावर विश्वास ठेवायचा. नियम पाळायचे. अति महत्वाचा नियम आहे तुमचा काय दुनियादारी काही बी हो नेने परनिंदा. आपलं जिथं नशीब उजडन तसं उजडन. फक्त या तोंडानं विरोधकाला बी वाईट बोलायचं. अरे लोक मत करना किसकी. जमींदार जी की बात मत करना किसकी. ऐसी सच्ची बात कबीर जी की. सच्ची बात कबीर जी की. सच्ची हो बात कबीर जी. बात कबीर जी. बात कबीर जी. निंदा मत करना किसी की. सच्ची बात कबीर जी की. कुछ भी करो दुनिया में जो करना है वो करो लेकिन निंदा मत करना किसी की. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तरुणांनी नीट ऐकायकडे पोरं उभे ते सगळ्यांनी चुकून निंदा करायची नाही कोणाची. काय जी होईल ती होईल. मी आधी तो उभा आहे ना महाराज त्याचं कारण आहे निंदकाला कधी प्रत्युत्तर दिलं नाही तर महाराज मला अवताला झुकला असतं लोकांनी. लक्षात आलं का नाही? हा कैलास बुवा आम्ही एकाच स्वभावाचे. कैलास आम्हाला अवताला झुकलं असतं ना लोकांनी. आम्ही लक्ष दिलं नाही लोकांनी. आम्ही आधी तर उभे
जी बी असेल ते असेल हा जे आम्ही फक्त तोंडावर बोलणारी माणसं आम्ही महाग कुचाकुची करीत नाही जे असेल त्या आम्ही नाव बी काढीत नाही पुन्हा दिसला तरच नाव काढणार त्याची कळायला लागले का नाही पहिलाच बोलतो स्वभाव तुम्हाला कदाचित तिथं आले येत असते ना जरूर आलेले पण असं जवळून अनुभवलं नसेल तुम्ही त्यांना म्हणजे कसे हे माणूस बोल काय मनानं एवढा जर निर्मळ झाला तर मनात कुठला हा दोन शिव्या देणं फटकळपणा पण निर्मळपणा आणि ही चांगलं गडा पोटात ठेवून उपयोगाच्या पोटात एवढ्या गडा आणि निघून गेला त्यांचे सगळे लफडे आम्हाला आम्ही गडा ठेवीत नाही जे असेल ते तोंडावर असतं. लक्ष द्यायला निंदा करायची नाही कोणाची दुनियादारी काय बी असतो विरोध करणाऱ्या लोकांची सुद्धा कधीच निंदा करायची जे असेल ते असेल चला आमचं नशीब जाणं ना आम्ही जाणं कळायला लागले का हा काही बी असो काही बी कुणी काही म्हणू काही बोलू त्या माणसाचं ती तत्व लक्षात आलं का नाही महाराज गेला झाला माणूस गेला संपलं सगळं महाराज ह्या माणसाचं ती तत्व कोण्या बी माणसाला बोलताना तिने कधी बी असं आदरपूर्वकच बोलले मनाने फलाने साहेब पुष्टाने साहेब वयानं कमी जरी असले तरी त्याला माणसात कसं बोलायची अक्कल होती आपल्या दलिंद्राने कुठं काय बोलायची अक्कल माणसाला जन्माला आले चांगलं बोलायला यायला 2 वर्ष लागते कुठं काय बोलायचे हे शिकायला आयुष्य जाते नाही मिळालं डॉक्टरकडे गेली एक बाई नवऱ्याला घेऊन मला डॉक्टर साहेब तपासावं नुसते चक्र यायला त्यांना डॉक्टर म्हणले शुगर आहे यांना मग रोज सकाळी 5ला उठायचं इथून चांगलं धर्मापुरीपर्यंत पळायचं बायको काय म्हणली सांगून कटाळे मी माझं नाव ऐकत नाही तुम्ही सांगावं डॉक्टर साहेब पळा जमाना उठून नाही तर असे तुमच्यासारख्या डॉक्टराच्या मड्यावर पैसे घाला पण तिथं होतं ना बोलायचं ते लक्षात आलं का आता माझी बायको मला बायको लक्षात झाडून काढता का तेवढं मला मी तिच्या डायरेक्ट बापाला फोन लावला म्हणलं मामा तुमची मुलगी मला झाडून काढा म्हणाली आमचा सासरा काय म्हणला माझं धुणंच युद्ध झालं निवांत आणि मग मी आमच्या बायकोला म्हणलं तू हा अजिबात दोष नाही सगळ्यात कंपनी फटली काही झालं तरी निंदा करायची नाही पहिला नियम बरोबर दुसरा नियम निंदा बरोबरीने परनिंदा बिचारी आमची दिदीची आणि ही सरपंचाची मुलगी म्हणजे आपल्या सगळ्याची मुलगी हे लक्षात ठेवा आणि तरुण मंडळी ही आपल्या सगळ्याची बहीण लक्षात आलं का नाही त्याच्यामुळं परस्त्रिया सदा बहिणी माया कुणाला बी बोलताना आई आपल्या आईच्या व्हायची असली आई बहिणीची असली बहीण निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की परोपकारी नेने परनिंदा हे राहू द्या परस्त्रिया सदा बहिणी माया बसले काय नाही बसले काय नाही बसले परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी आणि सगळ्यात महत्वाचे हे नियम झाले आता पुढचे नियम सांगतो काय नाही तर कॅटली काय महाराज नाही तर उदया गाई पशुची पाल भूत मात्र दया
पशुचे पालन म्हणजे इकडे लक्ष द्या. गायीचे पालन कसे भगवान आलं बोलून गेले उद्धवाला. उद्धवा माझी भक्ती करायची असेल तर निर्लोभ गायीची सेवा तेने प्राप्ती माझी. उद्धवा उद्धवा फक्त गावात एक आपल्या घरात गावरान गाय ठेवायची, त्याची मनातून सेवा केली, कुठलंच कीर्तन ऐकायची गरज नाही, डायरेक्ट भगवंताची प्राप्ती. लक्षात आलं. पण भूत दया गायी पशुचे पालन आणि तान्हेल्या जीवन वना माझी. गोरगरीब असतील आणि अशा गरीबाची खरोखर अडचण असेल तर त्या गरीबाला सहकार्य करेल. तान्हेल्या जीवन वना माझी. अजून शांती रूपे हे कुणाचा वाईट आणि वाढवी महत्व वडिलाचे. महाराज म्हणतात हे तुका म्हणगेची आश्रमाचे फळ. तुका म्हणगेची आश्रमाचे फळ. तुका म्हणगेची आश्रमाचे उत्तम भोगील जीव खानी. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर इकडे तिकडे कमी जास्त झाला असेल तर तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे. मी बरोबर सांगितलं. माझं काय चुकलं नाही, बुद्धीचा बसा मी बरोबर बोलतो. लक्षात आलं का नाही? प्रभू चरणी समर्पित करतो. आपण सगळेजण जपलात विश्वाजीच्या खऱ्या अर्थानं निमित्तानं हा कार्यक्रम काहीतरी निमित्त काढून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. आणि भजन कीर्तन चिंतन याला काही कशाची गरज नसती. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती. सर्वांना धन्यवाद. आपल्या आजीदादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण या ठिकाणी अर्पण करूया. नाहीतरी भजन कीर्तनानं आपण श्रद्धांजलीच अर्पण केली. बरोबर आहे का नाही? दुसरं काही नाही. म्हणून आमचे खरं म्हणजे आम्हाला त्या दिवशी आपले बंडोबास जाधव आहेत ना, आपले खासदार साहेबाचाही फोन आला नव्हता. लक्षात आलं का नाही? त्याच्यानंतर आपले आमदार साहेब दोघांचेही त्या ठिकाणी संपर्क आणि आमच्या शिवाजीचं म्हणजे त्यांच्या बॉसच्या खासदार आणि आमदार दोघांच्याही मार्गदर्शनानं त्यांची खऱ्या अर्थानं वाटचाल आहे, दिदीची वाटचाल आहे. त्यांचाही बंडोबस्त म्हणजे आपल्या तुमच्या परभणी जिल्ह्याचे जरी खासदार असले तरी ते महाराष्ट्राचं वैभव एकमेव खासदार आहेत की पूर्ण वारी पंढरपूरची करणारा माणूस. त्याच्यामुळेच म्हणलं होतं तुम्ही देवाला धरून करी जा. कुठं देवाला धरून आहे आपल्या पण ते एवढं बिली करू जाऊ द्या महाराज. हा बरं आहे का रे? हा हा बरं बरं राहू दे राहू दे. बाकी इकडे करते बाकी काय कुठे काही कोणाला पाहिजेच नाही काय नाही. फक्त दिंडीत मास्टर नंबर एक कसं कोण्या दिंडीला पगडते नाही, कोण्या दिंडीला हे बाकी चलत राहते. लक्ष द्यायला लागले. बाकी कोणी विचार करते एवढं बारीक सारीक विचार करतील गंधावले हे नाही. मातीला सावडायला लग्नाला आपलं
लक्ष द्यायला लागले की नाही. आणि म्हणून माणुसकीचं जीवन आणि म्हणून ते माणुसकीचे तुमची तशीच माणुसकी आपल्याला मनापासून खरंच काही चुकलं असलं तर माझ्यावरती टाका. मी गुंडाळतो मला काय करायचं. माझे गुरुआचार्य नमेश भक्ताजी महाराज लागले यांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या वाणीला विराम देत असताना आपल्याला सगळ्याला भाऊ दोघांनाही तुम्हालाही दिदी तुलाही मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. ऑपरेटिव्ह कुणी केली बरं असू दे. तुम्हालाही धन्यवाद. तुम्हा सर्व भाऊ तुम्हाला परिसरातले सर्व भजनी मंडळ कैलास महाराज आणि खऱ्या अर्थानं कृष्णा महाराजांमुळे सेवेचा योग माझ्याकडे आला. योगानं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. परिसरातील खाली उभं राहिलेले सगळे गुणवान मंडळी आपल्याला मनापासून धन्यवाद. वाणी द्या माझ्या हरी विठ्ठल.